आप देख रहे हैं सकून टाइम्स, निष्पक्ष खबरें निर्भीक आवाज। पालघर जिले के बोईसर भाजपा तीसरी बार सरकार बनने पर धूमधाम मिठाइयां। कार्यालय पर मंडल अध्यक्ष महेंद्र भोने के नेतृत्व में भाजपाइयों ने भाजपा की तीसरी बार सरकार बनने पर धूमधाम मिठाइयां बांटकर पटाखे फोड़ते हुए भाजपा की सरकार बनने पर एक दूसरे को बधाई और शुभकामनाएं दिया। मॅडम, आपण एक महिला आहोत, लाडकी बहीण योजना जी गव्हर्नमेंटने स्कीम चालू केली आहे, यामुळे नक्की महिलांना फायदा झाला आहे आणि यामुळे वोटिंग जास्त झालं असं काय? हो, नक्कीच। मी तर सर्व मतदारांचं आणि आमच्या लाडल्या बहिणींचं पहिलं अभिनंदन करेन की त्यांनी बहुसंख्येने जास्तीत जास्त ह्या लोकसभेपेक्षा ह्या विधानसभेमध्ये आमच्या लाडल्या बहिणीने 5 ते 6% मतदान जास्त झालेलं आहे। त्यामुळे आमचा जो लीड आहे तो वाढलेला आहे, नक्की आहे। आणि आम्ही सांगू इच्छितो अभिमानाने की आमच्या लाडल्या बहिणींनी भरघोस मतांनी आपल्या ह्या महायुतीला मतदान केलेलं आहे। पुढे काय स्वप्न पाहत आहे आपण? आम्ही पुढे पण हे स्वप्न आहे की आपल्या लाडल्या बहिणीने जे सांगितलेलं आहे की ते 1500च्या व्यतिरिक्त आम्ही 2100 रुपये देऊ, त्याची आमच्या सगळ्या महिला वाट बघत आहेत आणि ते झालं अमेंडमेंट, तर आम्ही त्यांचा धन्यवादच मानू। धन्यवाद। आज बोईसरमध्ये जल्लोष तुम्ही साजरा करीत आहेत, काय म्हणून साजरा करीत आहे? आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही जल्लोष साजरा करत आहोत, कारण भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसणार आहे, त्यासाठी आम्ही जल्लोष करत आहोत। पण त्यामध्ये सर्व महायुतीचे जे जे घटक आहेत त्यांनी आपल्याला राज्यपालांकडे आपलं सरकार स्थापनेचा अर्ज केलेला आहे, त्यासाठी आम्ही सर्व आणि देवाभावाला आमच्या सर्वांनी सपोर्ट केलेला आहे, त्यासाठी आम्ही आज जल्लोष करत आहोत। बोईसरला आपण कोणत्या दृष्टिकोनातून विकासाचं स्वप्न पाहत आहे? तुम्ही बघतच आहेत, आता विकासाची गंगा वाहत आहे आपल्या बोईसरमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। लाडकी बहीण अतिशय खुश आहे, त्याच्यामुळे सरकार स्थापन झालेलं आहे। आज लाडकी बहिणीने मागच्या वेळेला जे इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी 61% महिलांचं वोटिंग झालं होतं, यावेळेला 66% महिलांचं फक्त वोटिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे हे संपूर्ण आपण दिवस बघत आहोत।